जत मध्ये एक अशी भेळ मिळते जी तुम्हाला ह्या बकेटातनं दिली जाते. ना ह्याच्याबरोबर तुम्हाला चिरलेला कांदा मिळतोय ना तळलेली मिरची. तरी पण लोकांची इथे ढीगभर गर्दी असते. भेळेवर इथल्या पण दणका देणारच आहे. पण त्या अगोदर आपल्याला देवाला जायचं आहे. जत मधनं पुढे विजापूर रोडला आज मी गेलतो मुचुंडीला. मुचुंडीला जायचं कारण म्हणजे इथं आमचं कुलदैवताचं ठिकाण आहे. डोंगराळ भागाच्या वातावरणामध्ये असणारी हे आहे आमचं दरगोबाचं मंदिर. दरगोबा मंदिराची बरीच नाव आहेत. दरीदेव, दर्याप्पा, दरेश्वर. इथलं देवस्थान ह्या कर्नाटक भागात सुद्धा भरपूर प्रसिद्ध आहे. पण आमचं कुलदैवत आहे त्यामुळे आम्ही वर्षाला इकडे यात्रेला येतोच. गेले 2 वर्ष झालं काय यात्रेला याच झालं नाही. म्हटलं आज दर्शन घेऊन येऊया देवाचं. देवाचं दर्शन घेतलं आणि जतमध्ये माघारी आलो आणि जोडीदाराला भेटलो. जोडीदार म्हणला 2004 सालापासून जतमध्ये एक फेमस ठिकाण आहे ते म्हणजे रामण्णाची बुत्ती भेळ. जत भागात जर तुम्ही कोणाला पण विचारलं तर ह्यांचं नाव प्रत्येकाच्या तोंडात आहे. रामण्णाची बुत्ती भेळ म्हणजे सगळ्यात फेमस ठिकाण आहे. तिथं गेल्यानं माझी नजर पडली ह्या बकेटावर. नुसतं शेग लावूनच उभा केलं. ही भेळ तयार करताना पहिल्यांदा कर्नाटकी चिरमुऱ्याचं एक बकेट घेतलं जातं. त्याच्यामध्ये चिरलेल्या कांद्याच्या पाते असते त्याच्यामध्ये परत मोठी शेव टाकते परत भाजलेला शेंगदाणा असतो. संघ ही शिजवलेली मटकी पण असते जी पार्सल करून देतात. पण ज्याला हिथं भेळ खायचे त्याला मिक्स करून पण देते. बकेट भरलेली ह्या भेळची किंमत फक्त आणि फक्त 50 रुपये आहे. ज्याच्यामध्ये 2 ते 3 जण माणसं निवांत जोगावली पाहिजेत. मी बी भेळवाशी पेपराव काढली त्याच्यावर लिंबूचा शिंपाडा केला. सगळा कालवा एकत्र केला आणि मग भेळव दणका दिला. कर्नाटकी चिरमुरा असल्यामुळे भेळ एकदम कुरकुरीत लागते. पण झणझणीत भडंग खायची सवय लागलेली माणसं आम्ही तशी टेस्ट मला ह्याची ओकेच वाटते. पण जत भागामध्ये या रामण्णा बुत्ती भेळची लय म्हणजे लय क्रेज आहे. लोक पार्सलच घेऊन जातात आणि जत मधल्यापेक्षा बाहेरचीच लोक पार्सल जास्त घेऊन जातात. तुम्ही कधी जत मध्ये गेल्यावर ना रामण्णाची बुत्ती भेळ खाल्ल्या ना ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का.